नमस्कार मित्रांनो, आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये फोर प्लेचं काय महत्त्व आहे, त्याचे काय बेनिफिट्स आहेत, ते तुम्हाला कसं समाधान करू शकतात, याचविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला शास्त्रोक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी मी प्रयत्न करीत आलेलो आहे. मित्रांनो, फोर प्ले हे 50% लोकांना माहीत नसतं. बरेच स्त्री पुरुष माझ्याकडे येतात, फोर प्लेची गरज काय आहे असं पण मला सांगतात. आणि नेमकं काय होतं मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपली एखाद्या मुलीची मैत्री होते तेव्हा आपण फोर प्ले करतो, पण ते कशा स्वरूपात करतो ते तुम्हाला मी सांगतो. की फोनवर आपण बोलतो, फोनवर काय आपण चावट बोलतो, काही सेक्सी बोलतो, मग आपण तिला भेटतो, आपण गालावर किस घेतो किंवा एखाद्या होठावर किस घेतो किंवा हग करतो. हा जो फोर प्लेचाच पार्ट आहे. हे फोर प्ले आपण विवाहापूर्वी आपल्या मैत्रिणीबरोबर करत असतो. त्याला आपण जेव्हा महत्त्व देतो, कारण की तेव्हा आपल्याला संभोग क्रीडा करण्याची आपली जी म्हणजे इच्छा असते दोघांची पण ती पण कमी असते, पण त्यांचा फोर प्लेमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. किती 1, 2, 3 वर्ष प्रेम असल्यानंतर पण किती असे कपल असतात की ते सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत नाहीत, पण ते डेली फोर प्ले करतात आणि त्या फक्त फोर प्लेवर त्यांचं जे लैंगिक आपले जे संबंध असतात ते टिकवून ठेवतात. इतकं या फोर प्लेला महत्त्व आहे मित्रांनो. आणि नेमकं कालांतराने काय होतं, लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आपले पार्टनर पण कोऑपरेट करतात आणि एक दुसऱ्याचं फोर प्ले करून चांगलं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतात. पण कालांतराने 1-2 मूलबाळ झाले की दोघांचा इंटरेस्ट कमी होत जातो आणि जो फोर प्ले जो आपल्याला आनंद देतो, जो चांगलं हार्मोन सिक्रेट करतो, ज्या ऑक्सिटोसिन सिक्रेट करतो, चांगले हॅपी हार्मोन सिक्रेट करतो, तो फोर प्लेला आपण दुर्लक्ष करतो. आणि ते फोर प्लेकडे दुर्लक्ष केल्यामुळंच मित्रांनो आपल्या लाईफमध्ये कुठं कुठं लैंगिक समस्या आपल्याला जाणून येतात. फोर प्ले कसा करावा याच्याबद्दल आज मी जास्त बोलणार नाही. ते किसिंगपासून सुरुवात होते तर पूर्ण म्हणजे क्लायटरिस मुखमैथूनपर्यंत त्याचं रूपांतर होऊ शकतं.